तिकडे न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेनं अलीकडेच केलेल्या कारवाईमुळे नागरी सहकारी बँकांचं आर्थिक आरोग्य आणि ढिसाळ कारभाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मार्च 2024 पर्यंत गेल्या 5 वर्षात राज्यातील तब्बल 60 नागरी सहकारी बँका नामशेष झाल्यात। ही संख्या पाहता रिझर्व्ह बँकेच्या कारवाईची गती वाढल्याचं दिसत असलं तरी मुद्दाम बँक चालकांना वठणीवर आणण्यात ती कमी पडली आहे। उलट सामान्य सभासद आणि ठेवीदारांनाच अधिक झळ सोसावी लागल्याचं चित्र सध्या दिसतंय। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत। राहुल, रिझर्व्ह बँकेनं अलीकडेच केलेल्या कारवाईमुळे सहकारी बँकांचं आणि आरोग्य आणि ढिसाळ कारभाराचा हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचं कळत आहे। राहुल, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? तर न्यू इंडिया बँकेवरील कारवाईनंतर हा मुद्दा पुन्हा प्रकाशात आलेला आहे। रिझर्व्ह बँकेनं अलीकडेच केलेल्या कारवाईमुळे नागरी सहकारी बँकांचं आर्थिक आरोग्य आणि ढिसाळ कारभाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मार्च 2024 पर्यंत गेल्या 5 वर्षात राज्यातील तब्बल 60 नागरी सहकारी बँका या नामशेष झाल्यात। तर पुन्हा एकदा राहुल कुलकर्णी यांच्याकडे आपण जाऊयात। राहुल, खरं तर या रिझर्व्ह बँकेनं अलीकडेच केलेल्या कारवाईमुळे नागरी सहकारी बँकांचं आर्थिक आरोग्य आणि ढिसाळ कारभाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। सविस्तर सांगा। आपल्याकडे सुद्धा कितीतरी उदाहरणं देता येतील, जसं आता बीडचं ज्ञानराधाचं प्रकरण आहे किंवा संभाजीनगरचं आदर्शचं प्रकरण आहे, कोकणातलं प्रकरण आहे। तर ह्या सगळ्या बँका ह्या का बुडाल्या, तर मुख्यत्वे त्याचा एक भाग असं सांगितलं जातो की गैरव्यवस्थापनामुळे बुडाल्या। जे संचालक होते, जे चेअरमन होते, ह्या मंडळींनी पैसे सिफॉन ऑफ केले, वेगवेगळ्या गोष्टीमध्ये गुंतवले। काही बँकांनी स्वतःची वैयक्तिक मालमत्ता ह्या संचालकाच्या माध्यमातून उभा केली आणि अंतिमतः काय झालं की सुरुवातीपासून स्पेशली ज्या मल्टीस्टेट बँका आहेत त्या बँकाबद्दल पी चिदंबरम हे या देशाचे अर्थमंत्री असल्यापासून ह्या नागरी पतसंस्थावरती काही ना काहीतरी कारवाई करायला हवी अशा पद्धतीची चर्चा होत होती। काही नियम पण आले, परंतु ह्या नागरी बँका ज्या इतर राष्ट्रीयकृत बँका असतील किंवा ज्या खासगी बँका असतील त्याप्रमाणे त्याच्यावरती जे आवश्यक ते निर्बंध होते ते आलेले नाही। दुसरा एक भाग आहे, जे ऑडिट होतं या बँकांचं, ते ऑडिट अनेक बँकांनी फ्रॉड पद्धतीनं तयार केलं। म्हणजे अनेक बँकांनी A+ अशा पद्धतीचे ऑडिटचे आपल्यासाठीचे मानांकन करून घेतली, लोक भुलले। आता तिसरा मुद्दा जो आहे तो असा आहे की राष्ट्रीयकृत बँकांमध्ये सर्वसाधारणपणे 6.5% ते 7% एवढीच आपल्या ठेवीवरती आपल्याला व्याज मिळतं आणि जे लोक शासकीय सेवेतनं किंवा खासगी सेवेतनं निवृत्त होतात तर त्यांना अधिकचा पैसा या निवृत्तीच्या काळामध्ये हवा असतो, किंवा काही लोक की ज्यांच्याकडे अतिरिक्तचा पैसा आहे ते नव्या गुंतवणुकीच्या शोधात असतात। या तिन्ही चारी गोष्टीचा परिणाम काय झाला, तर ज्या लोकांनी अधिक व्याजाच्या आमिषानं या नागरी बँकांमध्ये पैसे गुंतवले होते, आणि हे सगळे नागरी बँक चालवणारे लोक कोण होते, तर आपल्या आजूबाजूचे इन्फ्लुएन्शियल असलेले लोक होते। जसं आता ज्ञानराधाचं मी उदाहरण दिलं, काही लोक नगरसेवक होते, आता जे भोसलेंचं प्रकरण पुण्यामध्ये सुरू आहे ते स्वतः आमदार होते। तर ह्या लोकांवरती विश्वास ठेवून लोकांनी पैसे गुंतवले, अधिक व्याजाचं आमिष होतं आणि लोक बुडाले। आणि ते लोक बुडत असताना आरबीआयने काय केलं, तर आरबीआयने एका दिवशी असं सडन, जसं मुंबईमध्ये आज घडलं की मुंबई बँकेसंदर्भामध्ये आरबीआयने निर्बंध लावले। ते निर्बंध लावल्यामुळं झालं असं की अंतिमतः बुडाले ते ठेवीदार बुडाले। आता काल आपल्या देशाच्या अर्थविषयक सचिवांनी सांगितलं इन्शुरन्सचा कॅप आहे, म्हणजे एखाद्याने 5 लाख रुपये गुंतवले तर त्याच्यासाठी जो इन्शुरन्सचा कॅप आहे तो आम्ही वाढवू, कारण लोकांची संख्या वाढते आहे। आता तो कॅप वाढणार आहे, पण मधल्या काळामध्ये जे लाखोच्या संख्येनं लोक बुडाले त्याचं काय करायचं हा प्रश्न ऐरणीवर आहे, तो काही सुटलेला नाहीये। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट दीपाली अशी आहे की बँकिंग व्यवस्थेवरती, म्हणजे अर्बन बँकिंग व्यवस्थेवरती लोकांचा जो विश्वास होता तो हळूहळू कमी होत चाललाय। आणि म्हणून लोक क्रिप्टोकरन्सी असेल किंवा शेअर बाजाराच्या बद्दल स्वतंत्रपणे बोलता येईल, पण त्या गुंतवणुकीचे पर्याय शोधतायत आणि तिथं सुद्धा त्यांच्या हाताशी फारसं लागत नाही। मुद्दा एवढाच आहे की जी रिझर्व्ह बँक आहे त्या रिझर्व्ह बँकेने आणखी चांगल्या पद्धतीनं काम करणं अपेक्षित होतं, ते झालेलं नाही, म्हणून लोक बुडाले। नक्कीच, त्यामुळे सामान्य सभासद आणि ठेवीदारांनाच अधिक झळ सोसावी लागल्याचं सध्या चित्र दिसतंय। राहुल, धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।